नंदुरबार शहरातील घरफोडीच्या 4 गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, नंदुरबार शहर पथक, उपविभागीय अधिकारी पथक यांना यश आले आहे. कारवाईत 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पाहुयात बातमी. मातीच्या कणाकणात आहे देशप्रेमाची शान, तिरंग्याच्या रंगात आहे भारताची आणबाण. सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आपल्याला हा स्वातंत्र्याचा श्वास मिळाला. भारताचा गौरव, भारतीयांची ओळख आणि तिरंग्याची शान सदैव कायम राहो. देशाचा मान, देशाचा अभिमान, 3 रंगात रंगलेला तिरंगा हीच आमच्या देशाची शान. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, सचिव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इमिस पॉवर पब्लिक स्कूल, नंदुरबार. नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील 3 आणि शहादा पोलीस ठाणे हद्दीतील 1 अशा 4 घरफोडीचे गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, नंदुरबार शहर पोलीस पथक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पथक यांना यश आलं आहे. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून नवापूर रस्त्यावर संशयित इसम इम्रान शेख खालिद शेख हा फिरत असताना माहिती प्राप्त झाली होती. त्याला ताब्यात घेत त्याला विश्वासात घेत त्याच्याजवळ अधिकचा तपास केला असता त्यानं या गुन्ह्यांची उघड केली आहे. या प्रकरणात कारवाईत एकूण 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ही कारवाईत त्यानं नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील 3 आणि शहादा शहर पोलीस ठाणे हद्दीतील 1 या ठिकाणी केलेल्या घरफोडींची उकल केली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकानं केली आहे. यात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वंजारी, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बाविस्कर, पोलीस हवालदार राकेश मोरे, पोलीस हवालदार मोहन डमडेरे, अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील, सचिन वसावे यांच्या पथकानं केली आहे.